कसं काय मंडळी, बरे आहात ना? वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. अँड आजचा ब्लॉग करायचा असा विषय आहे की माझा आणि साक्षीच्या फ्रेंडशिपला 15 वर्ष होतील 15 तारखेला, 15 नोव्हेंबरला. 15 नोव्हेंबरला आम्हाला 15 वर्ष होतील. सॉरी, कंटिन्यू 15 वर्ष होतील. सो त्यामुळे आम्ही लोकांनी पैसे जमा केलेले गल्ल्यामध्ये. आम्ही दोघांनी एक वर्षामध्ये 1-2 वर्ष आधी आम्ही पैसे जमा करत होते. आणि पैसे काय आमचे गल्ले काय भरलेले म्हणजे नाही. एक गल्ला इकडे गल्ले ठेवले, रेड आणि ब्ल्यूवाला. त्या दोन्ही गल्ल्यामधनं असं आहे की त्यातल्या एक गल्ल्यामध्ये आम्ही महिन्याप्रमाणे पैसे टाकायचो. म्हणजे 1 तारखेला 1 रुपया, 2 तारखेला 2 रुपया, आणि एक गल्ल्यामध्ये रँडमली कधी पण जेव्हा पैसे देऊन टाकायचे. तर आपण ते गल्ले फोडणार आहेत आणि बघू यात आपण विचार करतोय काहीतरी करायचं 15 नोव्हेंबरला. तर 15 वर्ष होती आमच्या फ्रेंडशिपला. सो आम्ही तेव्हा बघू काहीतरी ठरवतोय करायचं. तर पैसे जेवढे निघतील त्याच्या हिशोबाने आम्ही ठरवू आणि मग सांगू. साक्षी बाजूला बसली माझ्या इकडे, ती माझ्याकडे बघते मी एवढा बोलतोय तर ब्लॉगमध्ये. असं काय बोलतो, काय बोलेन मी की हा स्टुपिड मुलगा मला कसा भेटला 15 वर्ष आधी. कसा भेटला सांग जरा. ट्युशनमध्ये मीन्स आम्ही एका स्कूलमध्ये होतो. फर्स्ट स्टँडर्डला आमची भेट झाली ट्युशनमध्ये फर्स्ट टाईम. आणि ट्युशनमध्ये ह्याची मम्मी यायची माझ्याकडे हे सांगायला की ह्याचे बुक्स कम्प्लीट नाही, तर तुझे बुक्स देशील का. मग ते माझे बुक्स घरी घेऊन द्यायचे आणि ह्याच्या बुक्स कम्प्लीट करून ते द्यायचे. हा आईशी काही करायचा ना स्कूलमध्ये ना ट्युशनमध्ये ना घरी. फक्त अभ्यास करायला अर्धा तास बसायचा, ट्युशनचा अभ्यास बस. त्यामुळे मग आमच्या फॅमिलीची सुद्धा ओळख झाली तेव्हापासनं आणि आमची सुद्धा तेव्हाच ओळख झाली, लाईक 15 वर्ष आधी. सो येत्या 15 नोव्हेंबरला आम्हाला ऑलमोस्ट 15 इयर्स कम्प्लीट होते. स्वतः आपण गल्ला फोडताना बघू किती पैसे कशी किती नाही मोजल्यावर ते आपण सांगू काय करायचं काय नाही. सो आता आम्ही बसताय पैसे मोजायला. अँड आम्ही या गल्ल्यातले मोजणार, या गल्ल्यातला मोजणार आहे, वेगळा मोजणार आहे आम्ही लोक पैसे. आता मी पैसे मोजताना 10 वेळा गडबड आहे मला माहिती आहे. आणि या मग आम्ही मोजल्याचे जास्त हे कमी. हां, मग पैसे मोजल्यावरती आम्ही दोघे पैसे टोटल करून तो घालणार नाही या दिसतोय का. हां, त्याला आम्ही लॉक अँड की पण घेतलेली आहे. जुनी आहे खूप जुनी आहे. हा, आधीपासून आहे. आम्ही पैसे ह्याच्यामध्ये घेऊ, पैसे जमा झाले की मोजून टोटल. ओके, सो बघा तुम्ही आता दाखवतोय बघा पैसे केवढे निघाले. हे या गल्ल्यात, हे लाल गल्ल्यातले ते मी मोजणार. हे बघा हे पैसे, आणि हे साक्षीचे पैसे एवढे या ब्ल्यूवाल्या गल्ल्यातले साक्षी मोजणार ते पूर्ण. आणि आता आपण पैसे मोजून किती टोटल आहे ते सांगा. तुम्हाला परत भेटू. तोपर्यंत तुम्ही बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. फायनली आता आमचं मोजून झाले आहेत पैसे सर्वे. आणि हे बघा हे असे राहण्यात लावलेत. हा 1चा आहे, 5चा आहे, 10चा आहे, 2चा आहे. हे 900 रुपये आहेत. आणि हिने असे लावलेत. किती रुपये तुझे? हे 10, 20, 30, 40, 1 रुपयाचे. हे 10, 20, 30, 40, 2 रुपयाचे. हे 5 रुपयाचे आहे पूर्ण. हे 10 रुपये, हे 20 रुपये आणि हे मिक्स. ओके, तर आमच्या दोघांची टोटल टोटल ना, हे ओपची टोटल आहे. हे माझे टोटल आम्ही दाखवतो. हे बघा हे 1213 माझे टोटल आहेत. आणि साक्षीचे किती आहेत टोटल? 455. आणि आमच्या दोघांचे मिळून 1668 होतात. असं दाखव ना, उलटा दिसतंय. 1668. आणि तुम्ही दोघांचं आणि हे हे बघू आमचे होत शकता. आहे काय आम्ही दोघांनी कसं लिहिलं आहे ते मी असंच घाईघाईमध्ये लिहिलंय. ते माझी हँडरायटिंग चांगली आहे ऍक्च्युली. ते असंच घाईघाईमध्ये लिहिलंय मी. बघितलं ती किती असं काय चांगली नाही. आहे. आता आम्ही हे पैसे सर्व मिक्स करू आणि या गल्ल्यात टाकू. हा गल्ला टाकूया? हा टाक, या गल्ल्यात आम्ही टाकू. सो आता आम्ही डिसाईड करू काय 5 मिनिटामध्ये, काहीतरी 5 मिनिटात थोड्या वेळाने, की काय करायचं पैशांचं काय नाही. आणि मग आम्ही तुम्हाला सांगू. हा तुम्हाला दाखवायचं राहिलं की आमच्या कोण टाकलं मला पण नाही माहिती. ही बोलते मी टाकलं, मी बोलते हिने टाकलं, पण माहीत नाही आम्हाला कोणत्या दोघांपैकी. हे बघा एवढे जास्त पैसे टाकले आमच्यामध्ये. हे 20 रुपये नाही, 20 रुपये साहेबाकडे
20 रुपये नाही, ते किती रुपयात बघा दिसतंय काय, हे बघा 50 पैसे, म्हणजे दोन्ही मिळून 1 रुपया. एवढी जास्त मेहनत केली आमचं ते 50 पैसे टाकायला, 1 रुपया टाकायला एवढी मेहनत केली आता. बघताय तुम्ही, आता हे साक्षीने टाकले आहे ते असं. टाकले हो टाकले असणार, सारांशनी टाकले असणार. सारांशला ऍक्च्युली हा गल्ला नव्हता आमच्याकडे जेव्हा सारांश नाही होता ओके होता, पण 1 रुपया 50 पैसे पण चालत पण दिसत पण असतील कुठे, त्यांच्या गल्ल्यामध्ये भेटलं आम्हाला. सो आपण हे पण खर्च करू कुठेतरी, आता खर्च नाही होणार ना. हे बघा थोडा भरला आहे त्याला. सो आता आम्ही टोटल केले आहेत 1668 रुपीज निघाले आमचं टोटल. आणि त्यातले आता आम्ही असं ठरवलं की 10% आम्हाला ठेवायचे त्यातले, आणि त्या 10% मध्ये आम्ही जेव्हा म्हणजे मायनस करून बघितलं तर 1500 रुपये उरतात त्याच्यामध्ये. आणि त्या 1500 रुपयामध्ये आम्ही आता असं ठरवलं आहे की आपण गरिबांना आपण काहीतरी देऊ, म्हणजे खायला बिला असं बघू. सो आम्ही आता बिर्याणीचा विचार करतोय. सो आम्ही बिर्याणी ते येतात ना पॅकेटमध्ये छोटे छोटे येतात, जे डबे असे येतात त्याच्यामध्ये आम्ही घेऊ, ते वाटू. आणि बिस्लरी विस्लरी जे मला 1-2 म्हणजे असे असतात ना छोटे छोटे आले ते घेऊ, आपण त्याचे 2 कॉम्बोमध्ये देऊ असं ठरलं आहे आम्ही लोकांनी. स्वतः बघू काय होतं काय नाही, आपण पुढे जाऊन बघू. नाही ते काय बोलत नाही बाय. सो प्लॅनमध्ये थोडासा चेंजेस आला आहे. आम्ही लोक इकडेच हे करणार होते सर्व, पण आता आमचा थोड्या मिनटं आधी प्लॅन बनला आहे की आपण जायचं शिर्डीला, आणि गाडीने जाणार आहे आम्ही लोक. आणि माझी गाडी जाणार आहे, मी आणि साक्षी आम्ही दोघंच जण, अजून कोणच नाही आहे, फक्त आम्ही दोघं जण शिर्डीला जाणार. आणि तुम्हाला फर्स्ट टाईम माझ्या ब्लॉगमध्ये मोठे ब्लॉग मला बघायला भेटेल, कारण की माझ्याकडे सेटअप आहे ऑलरेडी घेऊन ठेवला मी आधीचा, तो अजून एक्झाम पण नाही यूज झाला, तो फर्स्ट टाईम आता यूज होईल मोठं ब्लॉगिंग सेटअप. सो तुम्ही त्याच्यामध्ये पण सांगा मला कसं वाटतं कसं नाही. अँड साक्षी पण इकडे बाजूला काय. आणि हां आमचं ज्या मी इथे प्लॅन केलेला की असं वाटायचं सर्वांना, ते पण आम्ही करणार, पण कसं करणार कसं नाही तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल, तर सोबत तुम्ही बघत राहतो. आता आम्ही लोक आल्यात बाहेर जाऊन, आणि आम्ही लोक आता गेलेले गाडी बिडी सर्व्हिसिंग केली आम्ही लोकांनी, आणि देऊन आले आम्ही लोक सर्व्हिसिंगला, कारण की आम्हाला शिर्डीला निघायचं आहे. आम्ही निघणार पहाटेला 4-5 वाजता आम्ही निघू. सो आणि आम्ही लोक गेले गाडी सर्व्हिसिंग करायला तिकडे टाकायला, फक्त माझी गाडी माझ्याकडे जाणार आहे म्हणून. आणि आम्ही लोक मला साक्षी बोलली की माझं काहीतरी काम आहे नालासोपाराला, तर आपण तिकडे जाऊ असं. आणि मला खरंच कामाकडून आम्ही लोक तिकडे गेले, तर मी तिला थोडे दिवस पहिले बोललेलो की मला ते नालासोपाराला एक दुकान आहे, तिकडचं मला हेल्मेट आवडलं आहे असं. तर ते हेल्मेट आतमध्ये ती खात्री इग्नोर करा, एक जास्त हेल्मेट आहे. तर हे हेल्मेट मला तिने घेऊन दिलं. माझी खोटं बोललेली आहे ॲक्च्युली की माझं काम आहे करून, पण जर काम नव्हतं तिला मला सरप्राईज द्यायचं होतं, तर तिने मला हेल्मेट दिलं. तर तुम्हाला हेल्मेट दाखवतो बघा बाहेर, हेल्मेट काढतो. There is a new helmet finally. हेल्मेट दिले मला, तुम्हाला घालून दाखवतो. या हेल्मेट घरी जाईल मी माझ्या, आणि घरी जाऊन मला या हेल्मेटला माउंट लावायचा आहे. सो तुम्हाला माहितीच असेल की इथे पुढे जो माउंट लागतो कॅमेरा माउंट, तो इथे लावायचा. मला अजून सेटअप करायचा पूर्ण माईक बिकचा आतमध्ये जाऊन, आतमध्ये इथे आतमध्ये लागेल त्याचं, ते सर्व सेटअप करून मग तुम्हाला दाखवेल मी सेटअप कसं म्हणायचं. ओके. सो आता फायनल मी निघालो आहे, आणि आता वाजले पहाटे 4. सो मी चाललो आता साक्षीकडे, रेडी बिडी झालं आहे पूर्ण, हेल्मेट सगळं सामान, चप्पल पण आहे, चप्पल नंतर घालणार आहे मी. आता फिलहाल रेडी करून हे क्रॉक्स घातले मी, हे बघा. सो आता मी चाललो आहे साक्षीकडे, आणि आपण साक्षी आली रेडी होऊन मी निघालेत आता दोघं पण. साक्षीने खूप वेळानंतर रेडी होऊन आली आहे ती, आणि सर्व झाले आता. आणि नेहमीप्रमाणे आमचा गेट लॉक असतो, ते लॉकच आहे. स्वतः गेट खोलू, मग आपण गाडी गेल्याजवळ भेटू.
स्वतः गाडी वाडी पुसली आहे. साक्षी तिकडे उभी आहे माझ्या हेल्मेटवर. दिसत नसेल तर तुम्हाला दिसली अप्पर मारून. सो माझी गाडी पण स्टार्ट आहे आता. सो आपण हिला आता स्टार्ट करू. सकाळचं आता वाजलेत ना 4:30 वाजले. आता आम्ही 4:30 निघतो आहे आणि सकाळचं मी किक मारून स्टार्ट करतो. सेल्फ मारून करत नाही कारण गाडी थंड असते. सो आपण स्टार्ट करू अँड जरा मोठं ब्लॉगिंगमध्ये भेटू. आता आपण स्टार्ट केलं आहे गाडी किक मारून. लगेच होते का स्टार्ट, जास्त वेळ मारायला लागत नाही. एकदम किकमध्ये स्टार्ट होते. आता आपण मोठं लग्न सेटअप करू आणि मग निघू आपण. इकडे त्यांना दाखवलं तरी सेटअप आहे. फोन लावतो तिकडे. सो फायनली आपलं मोठं लग्न सेटअप आपण निघालेलं आहे. साक्षी तिकडे उभी आहे. बस स्टँड काढले का? काढू. सो फायनली आपण निघालेले. मग आमचा एरिया आहे जरा खराब एरिया जरा तर ठीक आहे. निघाले फॅमिली. आणि तुम्हाला कसं वाटलं कसं नाही सांगा. अजून मला एवढं भेटून माझ्या काही माहित नाही. तरी पण मी ट्राय करतोय. तिथे नक्की सांगा कसं वाटलं कसं नाही. अँड फायनली वी आर लिव्हिंग फॉर शिर्डी ओम साईराम. आणि इथे चेकिंग चालू असते नाक्यावरती. सो आज नाही आहेत चेकिंग. सो आता आपण फायनली विरार फाट्याला ऑलमोस्ट पोहोचलो आलोय. पोहोचू म्हणजे आता आपण विरार फाट्याला. आणि आता मी म्हणजे कुंभारपाडा क्रॉस केलाय. म्हणजे आपण कुंभारपाडा क्रॉस केला आणि आता विरार फाट्याला जाऊ. आता विरार फाट्याला क्रॉस करून आपण पेट्रोल भरू. कारण की पेट्रोल पण नाही आपल्या गाडीकडे. पेट्रोल त्यांच्या 2 तास 3 काढली आहे. तर आपण ते पेट्रोल भरू. आणि अजून सांगायला गेलं तर माझी गाडी फर्स्ट टाइम चालली आहे शिर्डीला. आणि मी ड्रायव्हरचं लॉंग ड्राईव्हला फर्स्ट टाइम चाललंय गाडीवरती. मी कधीच नाही गेलं लाईफमध्ये असं गाडीवरती. आणि साक्षी पण फर्स्ट टाइमच चाललंय. माझ्यासोबतच चाललंय. त्यामुळे तुम्ही फर्स्ट टाइम चाललं आमच्यासोबत. एकमेकांसोबत सॉरी एकमेकांसोबत आमच्यासोबत नाही त्यासोबत फर्स्ट टाइम. आणि तर मग ते त्याला मला माझी गाडी घेऊन जायची शिर्डीला. तर ते होत आहे. गाडी पण चालली आहे शिर्डीला. आणि आय होप अजून असे ट्रिप होत आहे खूप सारे. आपण डायरेक्ट बघू पेट्रोल भरताना आपण भेटू परत तिकडे. आमच्याकडे सोबत आमच्या विरार फाट्या तिकडे हा मस्जिद लागतो. जाताना एक मार्क देऊन जायचं की आम्ही चाललोय. सलामी बोलू शकता तुम्ही त्याला. मी मार्क बोलतोय तर आपण पे करून गेलं तुम्ही चांगलं असतं ऑलमोस्ट असं. तर आपण फायनली पोहोचतोय तर विरार फाट्याला. फिरकून क्रॉस केलाय. जाऊ पेट्रोल पण पेट्रोल जाऊ टाकी फुल करू. तिकडे मग भेटू आपण. फुल करायची आपल्याला. मला वाटतं ना होऊन जाईल 200-300 जातं तर पेट्रोल फुल होऊन जाईल. पेट्रोल आलं काय शकलं की असेल तिथे मारू ऑनलाईन. आपण पेट्रोल भरलंय टाकी फुल केलं आणि 370चं पेट्रोल आलं. साक्षी इथे उभी आहे. इकडे पुढे ना साक्षीचा मास्क घेऊन घालतो. बापरे चल यार पटकन मास्क घाल.
लायटिंगमध्ये रात्रीची गाडी केवढी रावास वाटतं. आशा नसतं तर अजून रावास वाटली असती. जरा साईड होते का, जरा साईडला गाडी बघा कसली वाटते. तरी पण तू येते जायचं तर ठीक आहे, पण गाडी आणि नंबर कसा आहे हा, नंबर कसा आहे. आणि ह्याला अजून मास्क नाही घालता येत. पट्टा बरोबर आहे का बघ, बस एवढा. आईच्या गावाला आईला जादू जादू वाटते तू. हां निघायचं चला निघू आपण. Here we go. चल बस, जादू वाटते. ओके ओके. आणि थोडं मला वाटतं ना माईकमध्ये नीट आवाज येत नाही आहे, सो थोडा ॲडजस्ट करा तुम्ही पण, ॲडजस्ट करून प्लीज बघा. तो आता ना 6 वाजून गेलेत, 6:05 झालेत. त्याच्यात तुम्हाला दिसलं असेल तर 6:05 झाले आहेत. आणि तरी पण अजूनपर्यंत अंधारच आहे, उजेडाचा पत्ताच नाही अजूनपर्यंत. उजेड कुठे दिसत नाही, पूर्ण काळोखच आहे अजूनपर्यंत, पूर्ण काळोख. उजेड कधी आम्हाला 6 वाजेपर्यंत उजेड, 6 वाजले, 6 वाजून गेले, 6:05 झाले तरी पण उजेड नाही आला अजूनपर्यंत. पूर्ण काळोख असं वाटतं आपले पहाटे 3-4 वाजता ना तसं वाटतं आता पूर्ण काळोख, एवढा काळोख आहे इकडे. सो इथे एक स्टॉप घेतला आहे, हिची कंबर दुखायला लागली आहे. हे कंबर दुखायला लागली आहे. आणि इथे कसं गाव आहे, म्हणजे चालू एरिया आहे पूर्ण. असं नाही की सुमसान एरिया, चालू एरिया आहे. त्यामुळे आम्ही लोक इकडे थांबले. जास्त दुखते कंबर. मी लास्ट टाइम नाशिकला गेलो त्यामुळे मला एवढं काय वाटत नाही आहे, पण मी फर्स्ट टाइम चालले अशी एवढी लांब गाडीने, त्यामुळे जी कंबर दुखायला लागली. तुझ्या चेहरा तर दाखव एक खोलून. वा अजून आता हलका हलका तो उजेड यायला लागला आहे. अजूनपर्यंत अजून एवढा नाही आला, तर हलका हलका आता आला आहे. अजून उजेड आला की मग आपण पटपट निघू. ओके ओके. आम्ही स्टॉप घेतलेला, आता निघतोय आम्ही लोक पण. हिने जर हड्डी बिड्डी मोडली पाठीची. आणि आता उजेड आला आहे त्यामुळे आता रस्ता पण दिसतात आपल्याला क्लिअर. स्वतः जेवढं होईल तेवढं आपण फटफट ट्राय करू एकदम निघायचं. कारण की इकडे 6:30 झाले आणि अजून मनोरला पण नाही पोहोचला, त्यामुळे स्वतः फटाफट निघू आणि पुढच्या स्टॉपला भेटू. हे आमचा नवीन फ्रेंड हा बघा, नवीन मित्र. आम्ही ते जस्ट थांबलेले असेल, हेल्मेट जरा वाफ बसली म्हणून तो खेळायला लागले. तर याला पण घेऊन जाऊ शिर्डीला. याला काय बोलतात, पालखीमध्ये पण चालतो हा श्वान, काय बोलतात त्याला. हा ग काहीतरी बोलतात ना, श्वान का असं समथिंग असं ह्याच्यात काहीतरी रिलेटेड आहे, कन्फर्म नाही माहिती, हेच काहीतरी बोलतात. त्यांच्यामध्ये पण एक डॉग असतो पालखीमध्ये पण एक. आमची पालखी नाही आहे पण आम्हाला हा भेटला असंच रँडमली. चला निघू. सो ते कॅमेरा जरा काढलेला थोड्या वेळासाठी, कारण की थोडं आपण स्पीडअप केलं होतं म्हणून. तो आता तिथे रस्ते मस्त नसते, तुम्ही बघा रस्ते कसे वाटतात कसे नाही. मी पण रावासा एकदम. कारण की रोड पूर्ण खाली आहे. कारण की आम्ही जेव्हा इथे आलेलो फिरायला मित्र आम्ही सर्व, तेव्हा रस्ता एवढा चांगला होता ना हा. आणि आता माहीत नाही का एवढा रस्ता खराब झाला आहे, पूर्ण खड्डे रस्त्यामध्ये पडले, पूर्ण खड्डे. म्हणजे गाड्या पण जास्ती फास्ट चालू शकतो, लाखमध्ये आपण 60-70 वाजू शकतो एवढंच, कारण की खड्डे जास्ती झाले त्या रस्त्याला. आणि आता आपण घाटाच्या एरियामध्ये असं
बघा कसा खतरनाक आलाय आणि रोड पण बघा केवढा खतरनाक आलाय. हे बघा जव्हारला पण एंट्री मारतोय. जव्हारचा बोर्ड आला. जव्हारला पण एंट्री मारली मी. लेट्स गो. लेट्स गो बेबी. रोड आता एवढं खाली आहे. घाट चालू होते. आणि एक गोष्ट बोलतोय मी. इथून व्ह्यू बघा. हे व्ह्यू आता आलाय सन. मागाशी होता मून. काळोख होता. आपण काळोखात ना पोचता आपण निघाले. वो इट्स टू गुड मॅन. आम्ही लोकांना कधीपासून म्हणजे खूप वेळ झाला. कमसे कम ना आता ऑलमोस्ट 25-30 किलोमीटर झाले असतील. हे लोक स्पीडने आमच्या पुढे येत आहेत आणि स्लो करतात आमच्या पुढे. एक बुलेट आले. पुढे बुलेट चालते आहे ना ती फॉर्गेट पासिंगच आहे. वसई विहार पासिंगच आहे तिथं. लोकांना आम्हाला कधीपासून जाऊन देत नाही पुढे. आणि पुढे गेलो की लगेच लोक दाखवतो बघा. आता मी पुढे जातो यांचं परत पुढे. असं दिसत असतील तुम्हाला. जाम थंडी लागते आता पण जाम. ते काय आहे ना माझ्याकडे ऑटोमॅटिक लावलंय मी टर्निंग मारायचं म्हणून टर्न मारते आपोआप. आता आम्ही लोकांनी एक स्टॉप घेतलाय थोडा चाय बी पियाला. बसलो या शॉपला थांबलेत आम्ही सर्व. इथे ठेवलं आहे हेल्मेट बिल्मेटनी मास्क घातलेला धुळी जाते म्हणून. आणि आपली डार्लिंग इकडे आहे असं. खोकला झाला जाम. थंडी एवढी लागते ना. किती आहे 20 डिग्री आहे बोलते इकडे थंडी. 20 डिग्री थंडी आहे इकडे. जाम बेकार थंडी लागते. आता चाय प्यायला असतं. चाय येते आता. चाय पिऊन आली आहे. आणि ते गुड्डे बिस्किट खातो कारण की भूक लागली थोडीशी. आणि थंडी पण जाम वाजते. चाय आणि गुड्डे बिस्किट एकदम खतरनाक थंडीमध्ये. हो की नाही? नाही थंडी लागते. थंडी एवढी बेकार लागते ना बसल्याच. जाम खतरनाक लागते. आपण हा चाय पिता चाय पितो. धूर पण येते चाय मध्ये तरी थंडी लागते. चाय पिऊ मग सर निघताना आपण भेटू सर. आम्हाला तुम्हाला थांबलेले. आणि तुम्ही हे जे फूल बघतात गाडीवरती ते फूल साक्षी लावलेत शो म्हणून. मग कशासाठी लावले? प्रेम आहे ते फुलांवरती. आणि फुलांचं प्रेम आहे माझ्या गाडीवर. किती सुंदर वाटतात ती फुलं. अशी कशी ती फुलं. आणि आपण नाशिकला आहे ना. नाशिकला एंटर झालो ना आपण. हा नाशिकला आम्ही लोक एंटर झालेत. आता शिर्डी किती किलोमीटर बाकी अजून? किती? अजून 109 किलोमीटर बाकी आहे शिर्डी इथून. आम्ही लोकांनी मगाशी त्र्यंबकेश्वर जे आहे ते आम्ही क्रॉस केलं मगाशी.
पण टाईम झाला खूप त्र्यंबकेश्वर क्रॉस करून. आणि नाशिकच्या रोड आहे तिकडे मी लास्ट टाईम आलो होतो त्या पप्पांसोबत. आणि टेम्पोवाला बघा कसा होतो मध्ये गेलाच होता. आणि इथे ना रोडचा खूप प्रॉब्लेम आहे. इथे जे टॅक्स मारतात ना ते टॅक्स जाम बेकार आहे. त्यामुळे गाडीचं जाम खडबड करते गाडी. आणि फुलं बघा जी स्टेबल आहेत अजूनपर्यंत निघाली नाही. एवढी खाली किंवा 70 स्पीडला गाडी आहे तरी पण ती फुलं निघत नाही. मागत अशी एवढी स्पीडला गाडी तरी फुलं निघत नाही आहे. तिथं घट्ट बसल्यात मुलं. लेखी येतं ना हे लाईनी रायडर पट्ट्या येतात ना जे ठिकाणी गाडी जाते ना असं वाटतं शपथ कोणतरी मसाज करतं काम भारी वाटतं त्यांना गाडी केली ती मसाज सारखं वाटतं. एवढं का खरं झालं परत जाऊ का जाऊ बाग. आणि आम्ही जो हा प्लॅन केला शिर्डीचा तर मी कोणालाच नाही बोललो. माझ्या मित्रांना पण नव्हतं बोललो मी कोणालाच नाही बोललो आहे. फक्त माझ्या घरच्यांना पण मी रात्री बोललो आजी काय करताय. आम्ही फक्त हा जो प्लॅन आहे ना फक्त माझ्या नाश्त्याने झाला रात्री झाला आहे प्लॅन. आपण संध्याकाळी ना रात्री संध्याकाळी झाला म्हणजे 5-7 दरम्यान आमचा हा प्लॅन झाला की ते आपण शिर्डी आली करून दुसऱ्या दिवशी लगेच असं. त्यामुळे आम्ही कोणालाच इन्फॉर्म नाही केले कोणालाच नाही मित्रांना कोणालाच नाही. फक्त माझ्या घरी माहिती आहे निजा घरी माहिती आहे बस. अजून कोणालाच नाही माहिती की आम्ही शिर्डीला निघाले आहेत काय अजूनपर्यंत कोणाला माहीत नाही आहे आम्ही शिर्डीला निघाले आहेत घरी. तर तिकडे जाऊ जेव्हा फोटो काढू जेव्हा आपण टाकू मोकळलं तेव्हा समजा आमच्या मित्रांना वगैरे की आम्ही शिर्डीला आल्यात तेव्हा असं. आणि ही बघा ही जी कार गेली ना ही माझी ड्रीम कार आहे. तिथपर्यंत मी जाऊ शकत नाही ती जाऊन फास्ट आहे ॲक्च्युली आपल्याकडे छोटी आहे जास्त जाऊ शकत नाही. पण काय बघा अगर अशी वगैरे तो बाहेर खूप चाललं तर वो भी ले लेंगे होगी ना बस. फार रॉक 4 आणि हे काय आलं काहीतरी आलं आहे. हे काय आलं शिर्डी अजून 108 दाखवतो तिकडून 107 108. आमच्या मॅपवरती 106 दाखवतात पण तिकडे 108 दिलं आहे. त्यामुळे कन्फर्म नाही होती किती किलोमीटर आहे त्याला. होतं ना पुढे जाऊन बघूया आपण. आपल्याला दाखवतो माझ्या गाडीने मी ॲव्हरेज म्हणजे चांगलाच दिला एकदम असं नाही बेकार चांगलाच दिला. आता बघा एकच कांडी राहिली आहे तर आता आपण परत जाऊन फ्युलअप करू. पण माझी गाडी चालली आहे बघा किती 204 किलोमीटर चालली आहे माझी गाडी 204 आणि ते पण नॉनस्टॉप चालले. फक्त आम्ही लोकांनी ते माझे 2-3 ब्रेक घेतले बस बाकी गाडी चालते आहे कंटिन्यू. आणि ॲव्हरेज तुम्ही बघू शकता ती अजून एक कांडी बाकी आहे म्हणून 204 चालली आहे गाडी. म्हणजे तुम्ही विचार करा किती एवढी होते गाडीची. आणि आता इथून पण फक्त काहीतरी 40 किलोमीटर राहिला आता शिर्डी फक्त सरळ हायवेच आहे. ए भाऊ बाजूला सगळं चालतं. आणि अजून एक गुड न्यूज माझी गाडी 6 महिन्यामध्ये 8,000 किलोमीटर चालले आहे 6 महिन्यामध्ये फक्त. अजून झाले नाही ना अजून झाले नाही 6 महिने पण 6 महिने व्हायच्या आधी 8,000 किलोमीटर एवढी गाडी फिरवते विचार करा. पेट्रोल पंप मला माहिती आहे तिथे पेट्रोल पंप मला लेफ्टला होता म्हणजे लेफ्टला आपण इंडियन ऑइल टाकतो ना इकडूनच लेफ्टला भेटला इंडियन ऑइल भेटला आहे. फ्युलअप करू तर भेटू. बघा का पदयात्राला चालली आहे कुठे थांबायचं. सगळं जास्त वरती आला पाहिजे 451. बिल
केले का कर ना मग. गेल्या बस पकडत नाही कोण पकड म्हणजे बिल पण आणले बिल पण चला. चल बस झालंय आपलं फ्यूल अप. कोण देऊ फोन करते मी तिथे गेलो. हा फ्यूल अप झालाय आता आणि ते पूर्ण जास्तच काहीतरी वरपर्यंत भरलं का पेट्रोल. चला आता परत आपण हायवेला भेटू. परत हायवे लागलाच आपल्याला. हे बघा आम्ही एक सीन झाला आहे आमचा आरसा डुक 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 घालायला लागला. दूध झाला तो त्याला पुढे वगैरे साईडला थांबून गाईड करायला लागेल. पुढे रस्ते जागा आहे पुढे साईडला थांबून गाईड करून दूध कधी झाला काय माहिती का. आणि एवढा दूध झाला हा दूध झाला आहे बघायला लागेल. पुढे थांबून चेक करू. तर बघा आम्ही जेव्हा थांबलेलो इकडे फोटो वोटो क्लिक केले. इकडे सिटी फक्त 10 किलोमीटर राहिलं आहे आता. ते फोटो वोटो क्लिक केले निघू. 10 किलोमीटर ते आपण ऑलमोस्ट 10-15 मिनटाचा रस्ता 15 मिनटाचा रस्ता आहे. 15 मिनटामध्ये आपण पोचून जाऊ. आणि मी हेल्मेट घेतलं पण एक गोष्ट विसरतो मी हे लावायचं पट्टा हेल्मेटचा तेच लावायला विसरून जातो मी. मग तुम्हाला दाखवतो मी उद्या मी टाईम मारतो मी तुम्हाला इथून दिसेल ती गोष्ट काय आहे ती. ते बघा समोर साई मंदिर समोरच साई मंदिर आहे. आणि आम्ही असेच बोलायचं पुढे पण बघायचं लास्टला पण तर हे बघा आम्ही इथे काय साई शावाचं काहीतरी नाव आहे. इथे आम्ही रूम घेतले. इथेच घेतो आम्ही मित्र आम्ही रूम इकडेच घेतो. पण आता आम्ही लोक दुसरीकडे रूम बघतोय. आपण ॲक्च्युअली बघितलेली इकडे कुठेतरी बघितलं हां सध्या ही आहे काहीतरी पवन डॅम तर आहे कुठे अगं. हे बघा ही आमची रूम आहे. आणि म्हणजे ते बाकीचे आम्ही जेव्हा 2 वेळा शिल्ड आलो तेव्हा इथे पण डबल बेड आहे इथे पण डबल बेड आहे. 3 जण झोपतील. इथे पण 3 जण झोपतील तिकडे पण 3 जण आरामात झोपतील. आणि मोठी रूम आहे माझ्यासारखे असतील तर 4 जण. हां आणि प्लस मोठी रूम आहे रावस आहे एकदम. आता इथे आहे 2 तासाठी घेतले जरा फ्रेश बिश होऊ जरा आधी थांबू कारण की बघा तुला दिसत असेल चेहरा कसा झाला आहे एकदम डोळे पे जायला झाले. तर आंघोळ बिंघोळ करायची आहे जरा आंघोळ करून फ्रेश हो कपडे पण घालायचे आम्हाला. हे बघा आम्ही कसे अवतारामध्ये हे बघा सर्व काळा काळा झाला आहे हात बीत. सो फ्रेश होऊन आपण भेटू. त्यासोबत एक शॉर्ट झाला आहे आम्हाला गरम पाणी पाहिजे आंघोळ करायला. पण आम्हाला गरम पाणी आतमध्ये नाही भेटलं आहे. हे बघा आम्हाला रूमच्या बाजूलाच आहे पण ते गिझरमधनं घ्यायला लागते. कामवाली गाडी उभी आहे गरम पाणी घ्यायला. तर ते गरम पाणी तिकडून घ्यायला लागतं. आणि हे बघा हाय शे गरम पाणीच नाही आहे. मग तिकडून गरम पाणी घेऊ मग आंघोळीला जाऊ. आता मी येणार पहिला आंघोळीला जाऊन साक्षी जाईल. मग आपण रेडी होऊ फटाफट आणि मग भेटू. ती लाव.
करायचं बरं आपण आता करावं लागते कामं. यो हाऊ यू आर फिलिंग ब्रो? असं ते काम करतो मग कामच करते. सो फायनली आम्ही रेडी झाले. जरा आराम केला, मग आंघोळ विंघोळ केली, फ्रेश झाली. मी तर रेडी झालो आहे. ही आहे आता होईल रेडी. आणि मी जुगाड केला आहे ना बघा, हा आहे एक्सेल होतो. एक्सेल कपडा होता हा. आणि हिने शिवून बघा स्वतः साईजचा केला आहे पूर्ण. हे बघा इथे शिवला, इथे शिवला, इथे शिवला आहे, इथे पूर्ण सफेद. हा साक्षी मला एंड टायमाला टेलरच भेटला नाही, मग मी स्वतःच हाताने शिवून टाकला जसं जमलं तसं. हिलियन आयलंड आहे याच्याकडे, हिलियन आयलंड. किती वाजता रात्री ते पण हा रात्री काहीतरी 12. 12 शिवून झालं तिचं. 12 शिवून झालं तिचं. ती कमसे कम मला वाटतं 4-5 तास घेऊन बसली शिवायला. उगाच अर्ध्या तासाचं पण काम नव्हतं. आता मी रेडी झालेत आणि आता आम्ही सामान जरा बघू कुठे ठेवायचं कुठे नाही. आणि आपण पाया पडायला जाऊ. आणि किती वाजले आता? 2ला 5 मिनिटं. सो आता ना आम्ही लोक निघाले पाया पडायला. साक्षी पण रेडी झाले. साक्षी हां दिसली. लोक चालले पाया पडायला. आणि आम्ही लोकांनी सामान तिकडेच ठेवलं जिकडे आम्ही रूम घेतली ना, तिथे आम्ही लोकांनी सामान पण ठेवून दिलं. आणि ही जी गाडी पाहिजे आपल्याला, कसं आहे घोडा कसा आहे गँग नुसता. आता तुम्ही चालले पाया पडायला. आणि मला माहितीच आहे पाया पडायला तर आतमध्ये फोन अलाउड नाही. सो आपण फोन जमा करू आणि मग पाया पडायला डायरेक्ट भेटू. आता आम्ही लोक ना पाया पडून आले बाहेर. लावडी भेटले आम्हाला. आणि आम्ही कुठेच माहिती आहे का आता बघा तिकडे आहेत आम्ही लोक. आता आम्ही चालले परत सामान घ्यायला. सामान ठेवलं ना मी तिकडे. आमची रूम होती तिकडे आम्ही सामान ठेवलं आहे. तिकडे सामान घेऊ. सो आता आम्ही लोकांना जेवायला आले. आणि नेहमीप्रमाणेच आमचं 50 वालं आज जाणार आहे साक्षी तिकडे तिकीट काढायला. ह्या टायमाला पवन जातो ह्या ब्लॉकमध्ये. इकडून आणि आता का जेवण झालं आहे. जेव्हा आल्यानंतर आणि आता आहे ना ही बघा जेवते. आता माझं जेवण झालं आहे. थोडंसं टाकून दिलं मी माझा फोटो भरला म्हणून. सो फायनली आम्ही आमची गाडी घ्यायला आलेलो आहे. आणि आम्ही आता परत चाललो प्रसाद घ्यायला. अरे आता ही मोटर ब्लॉग तुम्हाला करताना दिसेल. करशील ना? हेल्मेटच नाही होत तुला? हे बघ गाडी आपटा वाचली इकडे. परत थांबायला पडली इकडे. सुद्धा प्रसाद घेऊ. प्रसाद घेतल्यानंतर आपण भेटू. प्रसाद घेतल्यानंतर आपण निघू. सो आता तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल की आम्ही ठरवलेली एक गोष्ट की आम्ही गरिबांमध्ये जेवण वाटू. सो आम्ही लोकांनी ते केलं आहे. बघा इथे ठेवलं आहे ते जेवण. आणि आम्ही लोक आहेत ना अजून शिर्डीलाच आहेत. आता 7 वाजलेत. अजून शिर्डीला आता इथे वाटू आम्ही लोक. आणि वाटल्यानंतर आम्ही निघू आणि मग सरळ घरालाच निघून जाऊ. सर थांबणार नाही कुठे. आणि साक्षी पेमेंट करते आता. हे बघा साक्षी पेमेंट करते. साक्षी पेमेंट झाली की आम्ही लगेच हॉटेलला जाऊ. आणि सो आता आम्ही लोक आहेत ना निघाले. अँड आम्ही लोकांनी व्हेज फ्राईड राईस घेतला आहे. सो आम्ही ते आता घरीच निघालो आम्ही लोक डायरेक्ट. पण आम्ही ते वाटत असं जाणार घरी. तिथे दिसतं मला हायवेला पण कुठे पण दिसतं तरी थांबून एक द्यायचं निघायचं पुढे. आता आम्ही असेच निघाले पुढे डायरेक्ट. आणि पुढे तुम्हाला दाखवत नाही ते वाटताना पण ब्लॉग बघत राहा आपला पुढे. आणि आता ना आम्ही आत्ता जस्ट विरार फाट्याला पोचले आम्ही लोक. बघा इथे दिसतं विरार. आणि आता किती बघा 12:20 झाले आत्ता. रात्रीचे 12:20 वाजता आम्ही विरार फाट्याला पोचले फायनली इन विरार. आता आम्ही घरी जाऊ. नाही पहिले थांबू आम्ही ते विरार फाटा 2 मिनटं जरा थांबू. कारण की जरा पाठपीठ दुखले जरा जास्ती. विरार फाटा थांबू 2-3 मिनटं. मग तिथून सरळ घरी जाऊ. आमच्याकडचा सर्वात फेमस शोरूम आहे बघा. इथे एकदम टॉपच्या आमिर लोकांच्या गाड्या आहेत एकदम टॉपच्या. तिकडे
तिथे लॅम्बॉर्गिनी हरकॅन पण उभी होती. ती आता नाही आहे इकडे, ती गेली वाटते कुठेतरी, पण ती पण इकडे उभी होती येल्लो कलरमध्ये. एवढी रावस गाडी आहे ना भाई, काय समथिंग 3-4 करोडची गाडी आहे ती. आणि ही आपली 1,15,000 की गाडी. 3-4 करोडची गाडी कुठे? साक्षीला बघा, आता झोप आली आहे मला फक्त. तिला काय आमच्या अवतार बघा कसं अख्खं माती झाले पूर्ण कपडे. आणि आम्ही लोक आहेत ना आता पोचले आहेत, ऑलमोस्ट घरी पोचले आहेत म्हणजे, पण ना पूर्ण कपडे सर्वाची वाट लागली आहे. सो घरी जाऊ, फ्रेश बीश होणार आणि झोपून जाणार डायरेक्ट आम्ही लोक. मंडळी ॲक्च्युली आम्ही दुसऱ्या दिवशी ब्लॉग शूट करतो या, आणि आम्ही लोकांनी काल याच्यासाठी ब्लॉग शूट नाही केला कारण की आम्ही खूप दमलो होतो, खूप म्हणजे खूप जास्तच, कारण की गाडीने ट्रॅव्हलिंग केलेली. सो आम्ही त्यामुळे काल अपडेट नाही दिली. आणि आता बाहेर नाही आलो जरा, कारण की आता सकाळ नाही झाले, दुपार आहे आता. किती वाजले दुपारचे? 2:30 वाजले. अच्छा मोठा काट आहे का तो? ओके 4 वाजले. त्या 4 वाजलेत आणि आपण आत्ता ब्लॉग शूट करतोय कारण की आम्ही दमल्यामुळे नाही करू शकतो. उठलोच किती वाजता? 12ला. ते दमल्यावर ते आम्ही लेट उठणारच त्यामुळे. आणि आम्हाला असं म्हणजे खूप जणांनी असं नाही, पण 3-4 जणांनी विचारलं खर्च किती आला, तर आपण खर्च डिटेल काढून ठेवलं. डिटेल तुम्हाला दाखवतो खर्चाची. आम्ही लिहून ठेवलं सर्व, सांगेल आता किती आहे टोटल. किती आला आपल्याला? 2,500 खर्च आला टोटल. असं उलटं दिसेल बट ठीक आहे. आम्हाला टोटल पेट्रोलचं प्लस तिथे रूम घेतलेला आम्ही फ्रेश व्हायला, ते परत अजून जेवण खावण जे काय होतं ते सर्व पकडून, आणि आम्ही जे दान करणार होतो जेवण, ते राईस जे घेतलेलं ते सर्व टोटल खर्च आम्हाला 2,500 आलाय टोटल. पण आम्ही काय काय सर्व घेतलं ना त्याच्यामध्ये ते सांगू शकत नाही आम्ही. ठीक आहे सांगू शकतो, असं काय नाही. काय केलं आम्ही? पेट्रोल आहे, चाय आहे, रूम आहे, त्यानंतर काय आहे? दान पेटी आहे, जेवण, लाडू, परत आम्ही जे राईस वाटला ते, परत पेट्रोल, आणि मग परत चाय. मग डायरेक्ट घरी झाले आम्ही लोक चाय नंतर. आणि आम्ही जो राईस वाटत होते ना त्यातला तो 1 पॅकेट राहिला शेवटला, कारण की आम्हाला कोण भेटलं नाही, कारण की हायवे चालू झाला नंतरला. आणि हायवेमध्ये तर माहिती आहे कोण माणसं नसतात, जेपर्यंत होते तिथपर्यंत आम्ही वाटले. नंतर एक शेवटचा पॅकेट राहिला, तो घरी आलो मी आणि तो मीच खाल्ला, कारण की आम्ही पण गरीबच, आम्ही केवढे मोठे पैसे नाही आहे, त्यामुळे तो मीच खाल्ला 1 पॅकेट एकट्याने खाल्ला. म्हणजे मी माझ्या घरी जाऊन खाल्ला 1 पॅकेट होता असं. आणि ना आम्ही लोक फर्स्ट टाइम गेलेले असे, दोघांचा पण फर्स्ट टाइम होता एवढ्या लांब, आणि ऑल टुगेदर ऑलमोस्ट 500 किलोमीटर ट्रॅव्हल केलं 20 आवर्स मध्ये. 20 आवर्स जाऊन येऊन आम्हाला 500 किलोमीटर झाले पूर्ण जाऊन येऊन. कारण की जाताना आम्ही पूर्ण फिरून गेली. दिल्ली बोलणार होतो आता मी, दिल्ली नाही नाशिक. कारण की आम्ही जाताना जव्हार मनोहरचा रस्ता लागतो ना तिथून आम्ही गेले. आम्हाला माहीत नव्हतं रस्ता रूट बीट कुठून काय. जर आम्ही लोक इथून गेले असते ना वज्रेश्वरी मारून, कुठे निघाले असते डायरेक्ट कसारा सरा निघाले असते आम्ही लोक वज्रेश्वरी रोड मारून. पण आम्हाला तो रूट माहीत नव्हता तेव्हा. आम्ही जाताना पूर्ण मनोहर मारून नाशिक मारून त्यामुळे मला लॉंग पडलं. आणि जाताना आम्ही 2-3 वेळा थांबलो ना आम्ही जाताना 2-3 वेळा थांबले, कारण की हिची पाठ दुखायला लागली. मला सवय आहे मी एकदा जाऊन आलो नाशिकला जाऊन आलो मी, म्हणून मला सवय आहे. पण हिची पाठ दुखवती म्हणून थांबलेलं आम्ही. 2-3 स्टॉप घेतले, त्यामुळे आम्हाला माझं फर्स्ट टाइम होतं. मी वसईच्या पुढे पण कधी नाही गेली, वसईच्या बाहेर पण नाही गेले कधी गाडी. वसई काय मला वाटतं 2 व्हीलरपर्यंत गेले. 2 व्हीलरनी वसईला आपण गेलोय, विसरला? ओके आम्ही गेलेलो वसईला आम्ही गेलेलो रिसॉर्टला. तेव्हा पण तू ब्लॉग काढायला विसरले. तेव्हा ते ब्लॉग नाही काढला मी, तेव्हा स्पेस पण नव्हती फोनमध्ये. आणि आयफोनचा प्रॉब्लेम सर्वांना माहिती आहे, त्यांच्याकडे आयफोन आहे, स्पेस भरते. आणि तुम्हाला पण कसं वाटलं फर्स्ट माझे मोटो ब्लॉगिंग? आणि त्या मोटो ब्लॉगिंगमध्ये पण जरा व्हॉईसचा प्रॉब्लेम आला आहे, सो ते पण तुम्ही ॲडजस्ट करा त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर मी करीन काहीतरी याच्यामध्ये, त्याचं व्हॉईस थोडाफार ठीक होईल, पूर्ण पण होणार नाही पण थोडाफार ठीक होईल. सो तुम्ही ते पण ॲडजस्ट करा आणि नक्की सांगा कसं वाटलं कसं नाही. मोटो ब्लॉगिंगमध्ये मेन सांगा, कारण की मी फर्स्ट टाईम केलं आहे त्यामुळे. कारण की हेल्मेट घेऊन दिला, शुक्रिया हेल्मेट घेऊन दिल्याबद्दल. असं हेल्मेट घेऊन दिला येईल. परत माउंट तर काय माझ्याकडे होता ऑलरेडी, तोच मग दुसऱ्या हेल्मेटचा मी याला पण मीच सांगितलेला घ्यायला. ओके पण घेतला मी आहे ना, पण तो पण घेऊन मी सांगितलेलं ना, मी ऑर्डर केलेलं. ऑर्डर तू केलेला, पैसे तुझे होते ते वेगळी गोष्ट, ऑर्डर मी केलेला. माझ्या फोनमधनं ऑर्डर केलेला असते, पण पैसे तुझे होते ठीक आहे, त्याचं झालं, ऑर्डर मी केलेला ना. तेच ते आणि आम्हाला 15 वर्ष झाले, 15 वर्ष फ्रेंडशिपला आमचा.
कोणाची एवढी फ्रेंडशिप आहे का? अजून किती वर्ष झेलायचेत मलाच नाही माहिती आहे. तेच तर ही आत्ताच कंटाळली मला. ऑब्विसली हे असं काढायला कोण नाही कंटाळणार. मी त्याचा फोन आला मला, मंथन भाईचा नाद नाही केला कुणी. बस आपण नंतर फोन करू. मंथन नंतर सर्व मिक्स झालं ते. हिला पण फोन आला, बंद कर फोन. ओके आपण फोन न सध्या कोणाचे पहिले आपण इथेच एंड करू. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला कसा आणि नाही. लवकरच अजून चांगले चांगले ब्लॉग्स घेऊन येऊ. मोठं एक पण तुम्हाला बघायला भेटेल. आता मी शिकलेलो आहे असं ह्याचं म्हणणं म्हणजे आहे. शिकलो असं पूर्ण शिकलो नाही मी अजून, शिकणार थोडंफार, पण मोठं एक तुम्हाला बघायला भेटेल. ओके सो कसा वाटला कसा नाही तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. तिथे बघणार नको बघू. लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर पण करा. आणि फक्त बघतात तर लाईक पण करत जावा. फक्त व्ह्यू करून सोडू नका. लाईक पण करा. ओके बाय बाय. भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.